तर आम्ही आता निघालो श्रीशेच्या गॅदरिंगला. श्रीशेच्या स्कूलमध्ये आज गॅदरिंगचा 3रा दिवस आहे. आज शेवटचा दिवस आहे. आज डान्स आहे श्रीशेचा. चला तर दुर्गा येऊन बसले. आम्ही सगळीजण निघालो आहे. अजून यायची आहे ती घरातनं बाहेर. आत्ताशी एक मेंबर आला बाहेर. हे बघा कॅमेरा काय तर खान लागले बहुतेक असं पुसट दिसायला लागलं. या कायम उशीर कायम. हो हो कोणी दुर्गा उशीर कोणी केलाय? ए दुर्गा उशीर कोणी केलाय? चला 2 तासानं आलो 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 आलो. आणि आलं तुम्ही रिलॅक्स उठलो का नाही आपण? रिलॅक्स उठलो. पाठ बसणं उठून पोरीसने आवरलंय माहितीये का? किती वेळ तुमचं बेस रिलॅक्स. 11 वाजवले तुम्ही. आता ते भैयानं अचानक केला प्लॅन. तिथे गेल्यानंतर मी गेलेलो दुसऱ्या कामात. काय तुम्ही कोण सुद्धा नाही. काय वाजलं गाडीच थटलं कसं? ती कावा रस्ता होती काय गाडी आपली जरा खाल्लं हाईट कमी. चला अशोक यायला लागले तिकडं. नाही आवडत त्याला आपलं पोरं थांबलेली आपल्यासाठी जायला काय काय सांगायचंय काय? अगं बाईनं काय केलं सकाळी. हा म्हणला ते आपल्या गावातले 2 नंदी येत होते त्याला फेऱ्याला. बाया म्हटलं त्यांच्याबरोबर आपली गाडी आणायची. 2 गाड्या सोडायची. हा ती नंदी व्यवस्थित दाखवलंच नाही आपण कडे नंदी व्यवस्थित दाखवली. आता आहेत का गेले काय माहिती. गेलीत कोण नाही. ही गाडी कोणाची आहे भैया? रायबाला ठेवला काय? राहू देव गेलीत ती. चला आपण असं सांगितलं. सांगा आता बघितलं असतील ना व्हिडिओ. बाजी कसा बघतोय बिचारा. कुणीकडे निघालाय हो म्हणते. तर भैयानं काय केलं. हा भैया म्हणला दादा असं करूया 2 गाड्या पळूया. हा मी म्हणत होता दादा नको मला गॅदरिंगला जायचं आहे. तर म्हणला नाही यायला लागली ती लगेच होते. 2 गाड्या पळवल्या. गाडी पळवली. पहिल्यांदा खांद म्हणजे बाबड्याला टाकला आपल्या साईडला डावी साईड. ती काय व्हिडिओ दिसलंच. पहिल्या यायला सुट्टी झाली नाही चांगली. आपल्या सुट्टी मेकरनं काय केलं सुट्टी करताना रायबाला असं जरा वाटला साईडला. रायबा गेला पलीकडे. परत आणि सगळा झाला. सगळाहून म्हणजे आपली जर गाडी लागली परत दुसऱ्या पण याला मीच गेलो डायरेक्ट सुट्टीला खाली. आता मग मीच जाणार 2 फेरं दिलं. दुसऱ्या सुट्टीला पण मी गेलो. मग मी म्हणतो आता सुट्टी व्यवस्थित करायची. आमच्याकडे सुट्टी चांगली झाली. दुसऱ्याला पण गाडी आपली लागली. फक्त एवढंच की काय सांगायचं आहे की आपल्या गावात जी नंदी घातली म्हणजे प्यारेला आली ती 2. त्यात एक बारका आहे. एक रायबागत असेल. चला रायबागत एक असेल वर्षभराचं. आणि एक मोठा आहे दुसरा. मग त्याने काय केलं मोठा बैल आहे ना दुसरा त्याला उडून बांधले. आता काय असेल ते आपल्या फॅमिली सांगायचं. त्याच्यावर गाडी जरा बांधलेली तिने. कारण त्या बारक्याला लई गेलो ताण पडलं. बारक्या म्हणजे कोण? त्यांचाच की नंदी. एक बारका आणलेला आणि मोठा आणलेला की त्यांनी. हा म्हणजे त्यांची गाडी आपली रायबाची बाबऱ्याची असं काय कळलं नाही. मला वाटलं की त्या नंदी बरोबर आपला एक आणि ह्या नंदी बरोबर आपला एक. नाही 2 गाड्या सोडली त्यांची नाही कापडली. म्हणजे थोडक्यात बिनजोडचं असतं का नाही तसं. कारण हे बिनजोड नव्हतं. ही मैत्री पूर्ण होतं. आपली मैत्रीच्या खात्यात म्हणजे कसं बाबांना यासनी पण काय पाहिजे ना बाबऱ्याला रायबाला की असा हात खाली केला झेंडा पडला की पिकअप घ्यायचा. त्यासाठी मग चला आपण गास करूया. आणि ड्रायव्हर आज कोण होतं? ड्रायव्हर पहिल्यांदा बसला त्यांच्या गाडीवर. बाबल्या बसल्या आपल्या गाडीवर. परत दोघं पण ड्रायव्हर चेंज. पण गाड्या चेंज केल्या. परत बसला आपल्या गाडीवर आणि बाबल्या बसला त्यांच्या गाडीवर. होय भैया गाडी चालू होती जोरात. होय बाकी व्हिडिओ जातात तुला दाखवलेला नाही व्हिडिओ. तर त्यातनं हे सांगायचं आहे की त्यांची पण गाडी तो बारकानं देन. त्याचं नाव आहे गुन्हा आणि दुसऱ्याचं नाव आहे फायर. गुन्हा नाव कसं वाटतंय? गुन्हाच आहे हो. गुन्हा म्हणजे असलं पळतोय ते बेकार पळतोय ग. आणि त्यांनी त्या ह्याच्यावर गाडी बांधलेली दुसरा बैल त्यांच्या फायरवर. म्हणून जरा त्याची स्पीड कमी लागली म्हणून आपली गाडी लागली. असू दे त्यातनं म्हणजे स्पीड वाढतं. त्यांच्या पण गाडीत वाढतं ना आपल्या पण गाडीत वाढतं. गाडी असली की रायबानं इतकं दमवलंय सगळ्यांचा फेस पाडला रायबाला. सगळ्यांचा खाली लय दमवतो सुट्टीला. काय एका जागेवर उभा राहिला झालेला एका जागेवर. 1 मिनिट आता चालते. आता आपण राहिलेलं नंतर शेअर करूया. हा आता आपण जाऊया गॅदरिंगला. तर मागं दिदी समू आणि दुर्गा. तर अशा तऱ्हेने आई आलेल्या नाहीत कारण आईंना एवढा वेळ बसायला नाही आवडत एका जाग्यावर. आणि वेळ होणार आहे भरपूर.
वेळ होणार आहे भरपूर, त्यामुळे मग आम्ही एवढी जणच निघालोय. जास्त वेळ बसणार हे तर लय वैतागते. मग आता मी काय केलेलं, ती फायरवाली आता ह्याला जायचं ना आपल्याला गॅदरिंगला, मी गडबडीत आलो. आंघोळ बिंघोळ केली, म्हटलं फायरवाल्यांची म्हणजे मुलाखत घ्यायची. गावातलीच आहेत ना, बोलवा की उद्या. त्यांची पण त्यांच्याकडून बाबा म्हणजे बैलाचं नाव काय वगैरे, मालकाचं नाव विचारायचं. बरोबर बघते तर आता हे गेरीत, कारण त्यांच्या तिथे पण लग्न आहे गडबडीत. काल देव करत होती ती ना. मग विषय असा आहे की आपली गाडी लागली, फक्त आपलं काय त्या मोडायचं, गाडी पळवायची. आणि कमेंट पण भरपूर येत होत्या, बिनजोड लावा, गाडी बरोबर गाडी पळवा एकदा. तर ते झालं आज, अचानकच प्लॅन झाला ते. आणि पहिल्याला पळवली का, पहिल्या फेऱ्याला तेव्हा सुट्टी चांगली झालं. रायबा बाहेर जाऊन परत जी मागणं, बाबऱ्या काय सांगू तुला, बाबऱ्या असं स्पीड लावते. बाबऱ्यानं गाडी ओढली, माग गाडी राहिलेली जवळजवळ तीन टांगा गाडी माग राहिली. कारण की रायबा बाहेर गेला ना, तिथं वेग कमी झाला, तो ती गाडी पुढे बाबऱ्यांची मधनं लावलं फिरकीट, गाडी पुढे लागली. निकाल लावला बाबऱ्यानं. आणि दुसऱ्या फेऱ्याला रायबाच माहित नाही. बच्चे दोघं पण बच्च्यागत खेळते ती, काय कळतंय त्यासने अजून एवढं. दुसऱ्या फेऱ्याला बाबऱ्याचं माहित नाही काय रायबाचं. जास्त स्पीड लावलं, परत बेकार स्पीड लावलं. पहिल्यापासून शेवटपर्यंत गाडी पुढे होती. नाही, शेवटपासून पहिल्यापासून शेवटपर्यंत, पहिल्यापासून खालनं निकाल रेषेपर्यंत गाडी पुढे होती दोघांची. तर कायम आम्ही इकडं आलो आणि तिकडं निघालो की तिकडं पण ट्रॅफिक येत असतं, इकडं पण ट्रॅफिक येत असतं. कुठं थांबलेले असतात कुणास ठाऊक. आता कोण नाही, जाऊन दे समोर जायचं ना आपल्याला थेट. काय आपण काढला शॉर्टकट, इस्लामपूर मार्ग जायचं बंद केलं. ही श्रीशाची पण जाण्याची रोजचीच रस्ते, बसची जवळ वाटते, लगेच जाते. ही कसं हायवेनं नुसतं ट्रॅफिक सरकवत जास्त तोपर्यंत लय टाइमपास होते. तर हेच आता पुढे व्हिडिओ आपण शेअर करायचा आहे. 2 गाड्या पळवलेल्या, काय जसं रायबा साईडला गेल्या ते पण शेअर करायचं, सगळं करायचं. कसा गेला काय गेला. मग सुट्टीला मी म्हटलं पोरास, म्हणून मी काय केलं, परत व्हिडिओ म्हटलं करा दुसरे व्हिडिओ जरा होते, कोण करायला होत नाही. परत म्हटलं तुला करायचा असा व्हिडिओ कर. मी निघालो म्हटलं रायबा सुट्टी करायला. सुट्टी प्रॉपर पाहिजे ना, गाडी काय सुट्टी. बरोबर. आणि भरपूर कमेंट येते तिथे आपल्याला, सुट्टी तुमचं सुट्टीचं नियोजन कायम चुकतंय, चांगलं नाही. सुट्टी तेवढी चांगली करा, सुट्टीला पोरं बघा. आता काय करायचं इथनं पुढे सांगू का तुम्हाला. मैदानात गेलं ना की आपण आपल्या फॅन्सना सांगायचं, ज्यांना सुट्टी म्हणजे सुट्टीला पण असं ही लागतं ना, धाडशी नाही ग. काय म्हणजे कसे बैल धरायचा, कशी सुट्टी म्हणजे लय आहे ते. म्हणजे ते असं खालनं आपल्याला वाटतंय बरं का सोडून, खरं ती बैल एका जागे उभं राहत नाही. तर रायबा तर लय अवकाळ आहे पोरगं. गेलं राहणार पलीकडची सुट्टी करताना, परत वळवून आणला, परत तापवाय गेलो. का साईडनं कालच्या व्हिडिओत केलं का बघ, कालच्या व्हिडिओ दाखवलं, तापवाय गेलो गेला पळून. तसं त्याला सवय लागायला पळून. मी काल एक रील बघितली हो, सुट्टीला जास्त दमवलं एका मैदानात एका नंदीनं काय, म्हणून त्याच्या मालकाने त्याला शिक्षा काय दिली, दिवसभर अवताला झोपलंय. आणि तरी पण तो असा बघतोय डोळे वटरून. म्हणजे आज रायबा जरा दमवते सुट्टीला म्हणजे काय गाडी वळली किती या डोक्यात माहित नाही, पळायचंय नुसतं पळायचं. तसं बाबऱ्या काय करतो, बाबऱ्या झोपतो रायबा झोपतो. आणि कालच्या व्हिडिओत मला काय म्हणत होता असा, घे त्याला त्यानं कशी खाली मान घातली होती, मला बघूनच अंगावर काटा येत होता. रायबा मला सगळ्यांचा पीस पाठ. तर चला आता आम्ही पोहोचलेलो आहे MIDC मध्ये, आणि इथंच आमच्या श्रीशाचं स्कूल. तर आपण दूधसंघापासून आलो काय हो पुढं नाही, आता दूधसंघ आलाय, राजाराम बापू दूध म्हणजे कृष्णा दूध संघ. तर इथं एक कृष्णा दूध संघ इथं, आणि इथं होलसेल श्रीखंड पनीर वगैरे भेटतं. आणि इथं आपल्याला जायचंय. चला भरभरून गॅदरिंगला निघाले, त्या रिक्षा वगैरे आज सगळं. हो आपल्याला जागा भेटेल ना, उभा राहायचं. तुम्ही उभा राहा, आपण आम्हाला बसायची सोय करा. स्टेजवर स्टेज एक बाजूला बसलं तरी चालतंय. स्टेजवर जाते.
म्हणजे असं सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे बघायला भयानक आवडत आणि म्हणजे असं मिस काय करू वाटत नाही. पहिल्यापासून शेवटपर्यंतच बघायला आवडत, आधीन मधीन. मला आता असं आपण मध्येच निघालो तर कसं तर वाटायला लागलं. सगळ्या गाड्या चला पळा पळा फास्ट, सगळ्यांच्या आधी आपला नंबर लागला पाहिजे. इकडे गेलो असतो घेऊन. बघा बघा गाड्या बघा, सगळ्याच गाड्याच गाड्या. कुठे लावायच्यात आपली आणि आवाज पण आहे, ग्राउंडच्यात पण गाड्या आहेत त्या. गाडी आतलं लावली पाहिजे आपल्याला. बाई काय हा प्रकार इथे लावा इथं, कशाला आत पुन्हा बाहेर काढताना टेन्शन. म्हणून म्हणते इथे लावा. बाहेर लावतो की टेम्पो जवळ लावतो की बघा. ओहो ओहो. तर हे आहे श्रीशाच्या स्कूलचं ग्राउंड आणि तर स्पोर्ट्स डे असते त्यावेळेस छान कार्यक्रम असतात. ते पुढच्या वर्षी कशाला सावली आता बघत बसते, लावा तिथं. असू दे. समज इकडे गाडी लागली पलीकडे. हा आपण गॅदरिंग झाल्यावर येणार आहे श्रीशाला घेऊन. असू दे. चला धरा आता, घ्या कॅमेरा तर तुम्ही हातात. श्रीशाला द्यायचं. एवढ्या गाड्या लागल्या त्या इकडं 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 लागल्या त्या इकडं लागल्या त्या बाहेर आणि गाडी त्या ग्राउंडच्या. आज एवढ्या गाड्या विचार करा. कालचं आणि आजचं संकट असतं तर एका दिवसात ही पण पुरलं नसतं बसायला. होय म्हणून तर 3 दिवस ठेवले ना. 3 दिवस ठेवते, 2 दिवस. जाऊ. यावेळेस मिक्स गॅदरिंग आहे आणि लहान बाळांचं गॅदरिंग असलं का नाही, लहान मुलींचं वगैरे भरपूर आहे. आवर्जून बघायचं. हे चला फास्ट चालूया. चला. ब्लॅक आवडते, ब्लॅक तुला घ्यायचे की तुला आता. आज सगळे आले तो जत्रेत हॉस्टेलचे वगैरे पालक आज घेऊन जाणार सगळे. होय का? सुट्ट्या करून 2-3 दिवस सुट्टी आहे. दर्शन बोललाय काय माहित नाही एवढं. चला जाऊया कोकणात आता. होय निश्चित आता. ही 2-3 कोकण बघा. याच सुट्टी आहे का नाही? नाही त्याच नाही. कशी समोरचं गॅदरिंग आहे की 10 तारखेला, 9 तारखेला 9ला आहे रे. अजून गाड्या येते त्याच सगळ्यांच्या गाड्या कशा येते बघ की. हाय पाय पॉश. आपण पण घ्यायची की पॉश. पॉश म्हणजे स्वच्छ. आपली पण स्वच्छ आहे तर ते कसं आहे, ते काहीतरी म्हणाय की दुसऱ्याचं ते काय काय की दुसरं तरी आपलं चांगलं असलं तर दुसऱ्याचं चांगलं दिसतं. हां जसं तुझं काम आहे. जसं तुमचं काम आहे. आम्हाला आमचं सगळं आवडतं. आपलं ते आपलं इथनं बी आलेलं नाही बघा तो. बघा हाऊस गॅसला म्हणजे आपल्या घरात जो बी आलेला आहे तो 2 बी आलेला हाऊस. ए सुटी उठली की तिचं नाव सुट्टी जावी होती. तर श्रीशाच्या स्कूलचं वर आणि बांधकाम केलं बघा. वर आणि वडले खोल्या नको खोल्या क्लास हॉस्टेल आहे. आणि लिफ्ट पण केली तिने. समोरच्या क्रिकेट ना हॉस्टेल आहे. ठीक आहे आणि लिफ्ट पण केलं आहे का. वडापावचा वास बघा. हा 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 हा. परत यायचं आधी आम्हाला जागा मिळते बसायला. जेवलाय तुम्ही? आम्ही खाऊन आलो बाबा. तुम्हाला घेऊन पण आले आम्ही जेवण. होय होय. तुम्ही नंतर ही भजी घेऊन या आम्हाला. मस्तच काय करावं. चल एवढं काय असतं डायरेक्ट वर. अगं एवढी आता जागा बसायला एवढी जण यायला लागली सगळी कुठं बसणार. तुमच्या डोक्यावर तुम्हाला किती आवडा आता अवघड झालं. अभ्यासचा डान्स झाला बहुतेक. त्या सगळ्या मुलींचा मेकअप झालाय आणि खाली यायला लागले. नाही तिचा देवा काळजी रे. तर सगळी तयार झालेत आणि यायला लागलेत. आपण बघूया.
परवा ना काल पण आम्ही काल नव्हतो आलो. हां हां बरोबर आहे. म्हणजे स्पोर्ट्स असणार आहे ना. 2 वर्ष लागतात त्याला. हा सिंगिंगला माहिती आहे की पुढच्या पुढल्या वेळेस काय ना त्याचं आपण गाणं नाही. तिला मी आता म्हणलं काय करणार आहेस तर म्हणली नाही मी सिंगिंग नाही सोडणार. नाही आताची सुरुवातीला संयम लागतोय. संयम लागते बरोबर आहे. आता आपल्याकडची मुलं आहेत ना ते पहिल्यापासून मुलं आहेत. हां हां पहिल्यापासून येतात त्यावेळी ज्यांना सेंटर मिळालं की नाही ज्यांना चुकता म्हणतात त्यांना आपण काय प्रॉब्लेम नाही. बरं असू द्या. संयम आहे तो आपण बाळगतो. चालते की चालते. पालकांनी फक्त सहकार्य करायला पाहिजे. आपण सोडतो व्यवस्थित. चालते चालते चला. चालते रेकॉर्ड केलं की नाही. हो असं वाटते पिक्चरच्या टाकीत आले गे. पब्लिक बघा एवढंच वर राहील. चला खाली चला. तर काही काय मग आपण आपल्या फॅमिलीला दाखवत असतो. इकडं आहे ऑफिस. किती छान केले बघा स्वागतासाठी. हो धरा क्या कॅमेरा असा धरायचा तर तुम्ही गर्दी बघू शकता. सगळ्यांनी समजलं तिकडे जाऊया. हाय तर अजून नाही डान्स झालेला तर चालेल. माहित असतीलच. हो मॅम आम्ही त्यांच्याविषयी संपूर्ण अभ्यास केलाय. खूप छान. पण संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यागमूर्ती म्हणजेच वयाच्या 7व्याच वर्षी त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं आणि घराची सर्व जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. ह्या गाण्यात सगळ्या शूट घे म्हणून. छान आहे गाणं. होय म्हणली लय छान गाणं आहे. तिला बघायचं आहे. वैसे भी मेरे हाथ का बना हुआ खाना पूरे साल में एक ही बार तो खाता है. भैया इस बार 2 राखी बनवा लो. पिछले रक्षाबंधन में भी नहीं थे आप. मेरी प्यारी सी बहन को मेरी उम्र लग जाए. अल्ले 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 मेरी प्यारी गुड़िया. हेलो हेलो कैप्टन
आपकी छुट्टी रद्द की गई है। आपको जल्द से जल्द सरहद पे रिपोर्ट करना होगा। यस सर, जय हिंद। तानाजी मालुसरांना माझा कोटी कोटी प्रणाम, माझा कोटी कोटी प्रणाम। सादर होणार आहे तानाजींच्या महान नामाचे गीत। बाबा बाबा, मेरे असली बाजू तो तू है तानाजी। लोग वसीयत में बहुत सारी चीजें छोड़ के जाते हैं, मैं तेरे लिए कर्ज छोड़ के जा रहा हूं, इस मिट्टी की आजादी। आम्ही मराठी माणसं राजांसाठी आणि स्वराज्यासाठी आपला जीव हातावर घेऊन लढतो। गोंधाला खतरे में है और उसे बचाने हम खुद जाएंगे। महाराज, आपके लिए गोंधाला की ताड़ियां तैयारी हो। तानाजी, तुम इस मुहिम पर नहीं जा सकते, तुम्हारे घर में शादी है। महाराज, स्वराज्य की शपथ इस शादी से कहीं बढ़कर है। लहरा दो ये भगवा झंडा और कर दो ऐलान, पहले शादी गोंधाला की, फिर मेरी रायबा की। लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था। गोंधाला को छीन कर तानाजी भगवे ने समाया था। उगाच सांगून खऱ्याची संगत खोट्याची करू नको, येईल दिवस तुझाही माझ्यासाठी घर सोडू नको। तुझ्या हाती आहे सारखं काळजी देवा, काळजी माझ्या देवा, काळजी देवा, काळजी माझ्या देवा, काळजी। म्युझिकचे सर्व विद्यार्थी यायचे म्युझिक ग्रुप अक्षरशः आवाज स्पर्श करणार होता आणि अतिशय सुंदर संकल्पना केली आणि माझी या सर्व ग्रुप या टीमचं जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं कौतुक करायचं।
असा विषय झालाय, रायबा आणि आपला कोण हो बाबऱ्या ह्या दोघांनी गाडी पळवायची. म्हणजे कसं थोडक्यात बेंजोड असल्यागत, बेंजोड लावलेला नाही आपण, मैत्रीपूर्व लढत आहे. आणि ती 2 गाड्या खाली गेलेल्या. हा गावातलीच आहे ती दोन्ही पण, कारण की आपण आता मोबाईल आणसपर्यंत ही गाडी खाली गेल्या, त्यासनी खाली झोपायला लागते. तर रायबा शेटला जरा तापू तू इथं जरा, अरे बाई थांब जरा, ते तापू दे जरा, ते माहित नाही त्याला. घ्या खाली महाराज कशाला मारता पडली बाई, खाली नेऊन तापवा फुटला पाला उसात. व्हिडिओ करा कोणच नाही म्हणून मी थांबलो खाली, आणि पहिल्यांदाच गाडी सोडायची चालली इथं. बघा आता काय होतंय. सुट्टी तेवढी व्यवस्थित झाली पाहिजे. ते रायबा पहिल्यांदाच असं झुकले का नाही, मैदान नाही रे तर पण. अरे असं काय लागले. भैया उभा राहून आला पाहिजे.